नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनची सुरुवात करूयात स्पीड न्यूजनं. राष्ट्रवादीच्या अलिबागमध्ये सुरू असणाऱ्या चिंतन शिबिरात काल शरद पवारांनी मोठी गुगली टाकली आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. निवडणुका कधीही होऊ शकतात, कामाला लागा असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पवारांच्या या वक्तव्यावर खळबळ माजल्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीकडून सारवासारवीचा प्रयत्न करण्यात आला. पवारांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा होता असं सांगण्यात आलं. या परिस्थितीमध्ये मजबूतीनं पुन्हा पक्षाची बांधणी करणं, जिथे कमी पडलो त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची खबरदारी घेणं, आणि तिसरी कधी सामोरं जावं लागेल लोकांच्या समोर ह्याची खात्री देता येत नाही. आणि त्यामुळे त्याचा श्रीगणेशा आत्तापासून करणं आणि त्या कामाला लागणं, तशी संघटना मजबूत करणं, हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कुठेही बदल झालेला नाही भूमिकेमध्ये. पहिल्या दिवसापासून त्या भूमिकेमध्ये सातत्य आहे. सरकार स्थिर राहिलं पाहिजे, यासाठी त्या सरकारला आमचं समर्थन आहे. सरकारला आमचा निश्चितपणे पाठिंबा आहे. हे प्रश्न चांगले सोडवण्यासाठी हा पाठिंबा टिकवणं हे त्यांच्या हातात आहे, हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा की त्यांनी चांगले निर्णय घ्यावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. याचा अर्थ असा नाही की उद्या ते सरकार अस्थिर झालेलं आहे आणि उद्या चला निवडणुकीला चला, असलं काही झालेलं नाही. उगीच आपण आणि कुठेही भूमिकेमध्ये बदल झालेला नाही. पण मध्यावर्ती निवडणुका होणार नाही, आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असं मुख्यमंत्र्यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यांनी शिवसेनेशी चर्चेबद्दल सकारात्मक असल्याचंही सांगितलंय. विधानसभेतल्या कुठल्याही आमदाराला आणि कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असं वाटत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असं मला बिलकुल वाटत नाही. आमचं सरकार 5 वर्ष नीट काम करेल. निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष यश आणि अपयशाची जी काही चिंतन बैठक आहे तो घेत असतो. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीसुद्धा यश मिळालं असलं तरी भारतीय जनता पार्टीसुद्धा अशा प्रकारची बैठक घेणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनं सुद्धा अशी बैठक आयोजित केलेली असेल आणि त्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये निवडणुका येणार आहेत तयारीला राहा, निवडणुका येणार आहेत तयारीला राहा, म्हणजे कार्यकर्त्याला उत्तेजित करणं आणि पक्षकार्य वाढवणं हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. पवारसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, जे ते बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही. त्याच्यामुळे खरं काय खोटं काय ते त्यालाच विचारा. परंतु एकूणच जे काही चाललेलं आहे, कोणाचं साठवलं कोणावरून चाललं, त्याच्यावरती महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप आहे. आणि हा संताप जर का नाईलाजाने मध्यावधी निवडणुका आल्या तर तो पूर्णपणे मतपेटी दुर्लक्षित राहणार. म्हटलं की महाराष्ट्रातल्या मतदार राजाला मी एक विनंती करतो की मतदार राजा पवारसाहेबांना माफ कर. ते केव्हा काय बोलतात ते त्यांच्या लक्षात राहत नाहीये आणि ते त्यांना कळत नाही. मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी त्यांचं आधीचं वक्तव्य परत वाचायला पाहिजे. जेव्हा निवडणुका झाल्या आणि निकाल लागले, हे निकाल हे त्रिशंकू विधानसभेचे असताना 24 तासामध्ये शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार हवं आहे, म्हणून आम्ही हा पाठिंबा देतोय. जर पवार साहेबांचं मतपरिवर्तन झालं असेल तर त्या मतपरिवर्तनाचं आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्र स्थिर कसा ठेवायचा याच्याविषयी आमच्याकडे योजना आहे. निवडणुका लागू शकतात त्याच्या पद्धतीने मला असं वाटत नाही निवडणुका लागणार नाही. योजना म्हणजे आपण भाजपला समर्थन बातचीत सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहू ना. जर शरद पवारांना वाटत असेल की महाराष्ट्र त्यांच्यामुळे स्थिर किंवा अस्थिर राहू शकतो तर तो राष्ट्रवादीचा गैरसमज आहे. महाराष्ट्र स्थिर किंवा अस्थिर हे राजकारण कसं ठेवायचं या किल्ल्यात शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी चर्चेबद्दल सकारात्मक असल्याचंही सांगितलंय.
शिवसेना आणि भाजपच्या युती संदर्भात संघ हस्तक्षेप करत असल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, असं संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यात फोनवर बोलणं होऊ शकतं, पण त्यांच्या भेटीची शक्यता नाही, असंही वैद्य म्हणाले. शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यावं ही आपली वैयक्तिक इच्छा असल्याचंही मागो वैद्य म्हणाले. सरसंघचालकांशी कोणीही फोनवरून बोलू शकतो, परंतु काही मध्यस्थी करणं, शिवसेनेची आणि भाजपची मैत्री जुळवून आणणं हे संघाचं काम नाही आणि संघाचा कोणताही अधिकारी तो करणार नाही. हे मला तो संघ माहीत आहे, त्याच्या आधारावर ठामपणाने म्हणू शकतो. दुष्काळ हे राज्यावरचं संकट असल्याचं म्हणत दुष्काळग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दुष्काळाची माहिती आठवडाभरात केंद्राकडे पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 50% कमी आणेवारी असलेल्या गावांना यातून मदत मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच दुष्काळ प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी एक समितीही स्थापण्याचा निर्णय झालाय. या समितीत अर्थमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश असेल. ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी पैसेवारी आहे त्या ठिकाणी गाव हा घटक धरून आम्ही प्रस्ताव तयार करणार आहोत आणि येत्या 7 दिवसामध्ये हा जो प्रस्ताव आहे, ज्याला आपण मेमोरँडम म्हणतो, प्रतिवेदन, ते दुष्काळाचं मेमोरँडम येत्या 7 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे आम्ही पाठवणार आहोत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. या नुकसानीचा त्यांनी इतका धसका घेतलाय की शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनं नाशिकच्या सटाणामधल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झालाय. लक्ष्मण अहिरे आपल्या डाळिंबाच्या बागेत नुकसानीची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी त्यांना कर्ज फेडायचं कसं या चिंतेनं घेरलं आणि याच चिंतेत त्यांचा शेतातच हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबद्दल गंभीर होणार का, असा सवाल शेतकरी करतायत. गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, आमच्या बोनुली गावामध्ये लक्ष्मण आनंद आहिरे यांचं सुद्धा डाळिंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कांद्याच्या बियाण्याचं नुकसान झालं आणि त्यांची मानसिकता ढासळली. त्या मानसिकतेमध्ये आज सकाळी ते शेतीमध्ये फिरायला गेले. शेतीमध्ये फिरत असताना त्यांना ते डाळिंबांचं जे नुकसान झालं ते पाहिलं गेलं नसल्यामुळे त्यांना जागीच हृदयरोगाचा झटका आला. मराठवाड्यात यावर्षी परतीचा पाऊस पडला नाही, त्यामुळे खरीपाची पिकं वाया गेली आहेत, तर रब्बीची फारशी पेरणी झाली नाहीये. आता मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील 90% गावात आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अडचणीची आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजप आमदारांबरोबर मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. एलबीटी रद्द करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सदस्यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता 20 नोव्हेंबरला राज्यातल्या महापालिका आयुक्तांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. आर्थिक नुकसान न होता तोडगा काढणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी फिजीमध्ये दाखल झालेत. काही वेळापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये उद्योजकांशी संवाद साधला. त्याआधी मोदींनी कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये भाषण केलं. टोनी एबट यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक सुरक्षा, बंदिवान कैद्यांची देशात पाठवणी, अंमली पदार्थांविरोधी मोहीम, पर्यटन आणि संस्कृती याविषयीच्या 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या. हरियाणामधल्या हिसारमध्ये बाबा रामपाल यांच्या आश्रमाबाहेर समर्थक आणि पोलिसांमध्ये काल झटापट झाली. रामपाल यांच्या आश्रमामधून पोलिसांवर दगडफेक केली गेली, तसंच गोळीबार देखील करण्यात आला. या समर्थकांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. यात अनेक पोलीस जखमी झालेत. रामपालच्या आश्रमात 2006 मध्ये एक खून झाला होता. या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा रामपालवर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देऊनही रामपाल 3 वेळा गैरहजर राहिला. अखेर पंजाब हरियाणा हायकोर्टानं बाबा रामपाल विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय.
मीडिया कर्मी जो घायल है उसका मुझे बेहद दुख है और पूरी घटना की जानकारी प्राप्त करने के बाद ही मैं वह करूंगा। और मीडिया कर्मी ये हमारे मीडिया या तो लोकतंत्र की एक चौथी स्तंभ है, प्रमुख है। मैं पूरी रिपोर्ट प्राप्त होने के बाद ही मैं कोई कमेंट कर पाऊंगा। कई स्थानों पर मैं गया हूं जहां जो भी कार्रवाई करने की आवश्यकता है वहां संबंधित अधिकारियों को आवश्यक निर्देश मैंने दे दिया है। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत। मुंबईतले शहीद पोलीस अजय गावण यांच्या मृत्यूचे पडसाद आता राजकारणातही उमटू लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा गावण कुटुंबियांची भेट घेणार होते, पण अचानक त्यांनी हा भेटीचा कार्यक्रम रद्द केला, त्यामुळे गावण कुटुंबियांची निराशा झाली। यावेळी शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी परवा गावण कुटुंबाच्या मुलुंडमधल्या घराला भेट दिली आणि त्यांचं सांत्वनही केलं। येत्या अधिवेशनात याबाबत सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले। हे सरकारचं बोटचेपी धोरण, पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप, या सगळ्याचा बळी आज या ठिकाणी गावण नावाचा तरुण पोलीस शिपाई त्यांनी त्याचा जीव गमावला आहे। हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे, हे गृह खात्याचं अपयश आहे आणि म्हणून या ठिकाणी या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही शिवसेना। शिवसेना या कुटुंबाच्या, पोलीस कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। अहमदनगरच्या जामखेडमध्ये एका तरुणाचा भर रस्त्यात खून करण्यात आला। बाळू माने असं या युवकाचं नाव असून त्याच्यावर 8 ते 10 जणांनी शस्त्रास्त्रांनी हल्ला केला। विक्रम डाडर, सोनू वाघमारे, युवराज डाडर, सुनील डाडर, बाळू लोखंडे यांच्यावर या हत्येचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण पाटील यांना जीवे मारण्याचा कट उल्हासनगर क्राईम ब्रांचने उधळलाय। या प्रकरणी 7.5 लाखाची सुपारी देणाऱ्या नेरळमधले शिवसेना नेते भरत भगतसह 5 लोकांना अटक करण्यात आली आहे। राजकीय वादातून हा कट रचण्यात आला होता। उल्हासनगरमधल्या VTC ग्राउंडवर 2 जण गावठी कट्टा घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यांनी सापळा रचून राहुल सावंत आणि महेश सिंग या दोघांना अटक केली आहे। त्यांच्या चौकशीत उल्हासनगरमधला गुंड कन्हैया कोळी याने हत्येची 7.5 लाखाची सुपारी घेतल्याचं समजलंय। कन्हैया कोळीनं शिवसेना नेते भरत भगत यांनी सुपारी दिल्याचं सांगितलंय। कोल्हापूरमधलं CPR हॉस्पिटल सर्वसामान्यांचं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं, पण या हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधा नाहीये। त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय CPR बचाव कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। CPR मध्ये अनेक वेळा औषधांचा तुटवडा असतो, त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्याही अपुरी आहे। या समस्या नव्या राज्य सरकारनं त्वरित सोडवाव्या अशी मागणी कृती समितीनं केली आहे। राज्यातल्या वस्त्रोद्योगाबाबत समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं वस्त्रोद्योग समिती स्थापन केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर हे या समितीचे अध्यक्ष असून या समितीची पहिली बैठक कोल्हापूरमध्ये पार पडली। या समितीच्या माध्यमातून वस्त्रोद्योगासाठी भरीव निधी देऊन समस्यांचं निवारण केलं जाईल असं आश्वासन आमदार हळवणकर यांनी दिलंय। तर दुसरीकडे आजही यंत्रमाग कामगाराला गुलामगिरीची वागणूक मिळत असून त्याबाबत या समितीनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी कामगारांना प्रतिनिधींनी केली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत। पुण्यात इंडिया आणि चीनच्या संयुक्त लष्करी सरावाला काल सुरुवात झाली। पुण्यात अशा प्रकारचा लष्कराचा संयुक्त सराव पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता। औंध येथील आर्मीच्या परिसरात या सरावाला सुरुवात झाली। या सरावादरम्यान भारतीय आणि चीनच्या सेनेच्या जवानांनी थरारक कसरती सादर केल्या। आता पुढचे 12 दिवस भारत आणि चीनचा संयुक्त लष्करी सराव होईल। अपर
अपंगत्वावर मात देत एव्हरेस्ट सर केलेल्या अरुणिमा सिन्हा या आता ऑस्ट्रेलियातल्या सर्वात उंच कोझेस्कोझे पर्वतावर चढाई करणार आहेत। या निमित्तानं अरुणिमा यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तिरंगा ध्वज प्रदान केला। अहमदनगरमधल्या स्नेहालय संस्थेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अरुणिमा यांना ध्वज प्रदान करण्यात आला। रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यानंतरही जिद्द न हरता कृत्रिम पायाच्या साह्यानं अरुणिमा यांनी एव्हरेस्ट सर केलं। आता त्या ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याच्या मोहिमेवर जाणाऱ्या पहिल्या अपंग महिला आहेत। IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची अंतिम सुनावणी 24 नोव्हेंबरला येणार आहे। काल अगोदर बोर्डाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक चेन्नईत पार पडली। एन श्रीनिवासन यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं एकमत या बैठकीत झालंय। तर मुदगल समितीचा जो अहवाल जाहीर झालाय त्यात IPLचे CEO सुंदर रमन यांच्यावर बेटिंगचा ठपका ठेवला गेलाय। पण सुंदर रमन यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची बाजू मांडू देण्यासाठी बोर्ड मदत करणार असल्याचंही बोर्डाचे पदाधिकारी संजय पटेल यांनी म्हटलंय। त्यामुळे बोर्डाच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आणि स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असाच सुरू राहील। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।